नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे बिनकामाची म्हातारी. म्हणून तो आईला वृद्धाश्रमात सोडून आला. पण 5 वर्षानंतर जेव्हा त्याने आईला पाहिलं तेव्हा तो ढसाढसा रडला. कौस्तुभची नवी कोरी लाखो रुपयांची गाडी एका वृद्धाश्रमासमोर येऊन उभी राहते. त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेली आई माळ जपत असते, नामस्मरण करत असते. तिचे डोळे बंद असतात. कौस्तुभ म्हणतो, आई आलाय वृद्धाश्रम, चल जा लवकर. आई डोळे उघडते आणि म्हणते, बाळा नामस्मरण होतच आलंय, 2 मिनिटे फक्त. तर कौस्तुभ म्हणतो, आई माझ्याकडे वेळ नाहीये, मला महत्त्वाच्या मीटिंगला जायचंय. मी माझा रस्ता उलटा करून येथे आलोय. 2 मिनिट नाही येत माझ्याकडे तुला द्यायला. चल उतर लवकर आणि बॅग घेऊन जा. कौस्तुभची आई स्वाती आपलं नामस्मरण थांबवते आणि डोळ्यात आलेला अश्रू अलगद पुसते. ती सीटवरून खाली उतरते आणि मागच्या सीटवरून आपली बॅग घेते. ती खिडकीतून कौस्तुभला म्हणते, बाळा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला भेटायला येत जा. मला माझ्या नातवंडाची खूप आठवण येईल रे. कमीत कमी त्यांना तरी पाठवून देत जा. कौस्तुभ चिडून म्हणतो, आई तुला काही काम नाहीये, तू बिनकामाची आहेस. परंतु आम्हाला कामं असतात. मला माझं ऑफिस आहे, मीटिंग असतात. तुझ्या सुनेला घरची कामं आणि तिचं ऑफिस असतं. मुलांना शाळा आणि त्यांचे क्लासेस असतात. जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा आम्ही येऊ. असं म्हणून कौस्तुभ हा आपली गाडी चालू करतो आणि तिथून निघून जातो. स्वाती कौस्तुभच्या गाडीकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. 2 वर्षांपूर्वी स्वाती आणि तिचा नवरा गावी राहायचे. कौस्तुभ आपल्या बायकोबरोबर आणि मुलांबरोबर शहरात राहायचा. जोपर्यंत स्वातीचा नवरा होता तोपर्यंत तिला कोणाचीही गरज नव्हती. परंतु नवरा गेल्यानंतर कौस्तुभ आईला घेऊन शहरात आला होता. परंतु आपल्या राजाराणीच्या संसारात आई नको म्हणून त्याने आईला वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. काही क्षणामध्ये स्वातीच्या डोळ्यासमोरून मागील संपूर्ण आयुष्य जातं. या घटनेला जवळपास 5 वर्ष उलटून जातात. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कौस्तुभने एकदाही आपल्या आईची चौकशी केलेली नसते. तो आईला भेटायलाही गेलेला नसतो. आई जिवंत आहे की मेली हे सुद्धा त्याला माहीत नसतं. कारण तो आपल्या संसारात खूप खुश होता. मागील 5 वर्षामध्ये त्याने चांगलीच प्रगती केली होती. तो आपल्या कंपनीचा सिनियर ऑफिसर बनला होता. त्याचा पगारही लाखोच्या घरात गेला होता. विदेश प्रवास, नवीन नवीन गाड्या, मोठं घर, हाऊस मौस, पार्ट्या हे सगळं त्याच्या आयुष्यात होत होतं. एक दिवस अचानक कौस्तुभच्या कंपनीचे MD त्याला बोलवतात आणि म्हणतात, मिस्टर कौस्तुभ, मागील 5 वर्षांमध्ये तुम्ही खूप छान प्रगती केली आहे. एक साधा एम्प्लॉय म्हणून जॉईन झालेले तुम्ही सिनियर ऑफिसर झाला आहात आणि आता तुम्ही पुढच्या पदावर जावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही या कंपनीचे CEO बनू शकता. हे ऐकून कौस्तुभला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, काय सर, CEO तुम्ही खरं बोलताय का? कंपनीचे MD म्हणतात, हो कौस्तुभ, मी खरं बोलतोय. तुला या कंपनीचा CEO बनण्याची संधी आहे. परंतु त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. कौस्तुभ म्हणतो, करेल ना सर, तुम्ही कोणतंही काम सांगा, ते किती अवघड असलं तरी मी करेल. कंपनीचे MD म्हणतात, मागील काही वर्षांमध्ये एक गृहउद्योग खूप पुढे आला आहे. फक्त 5 वर्षांमध्ये या गृहउद्योगाने मोठी प्रगती केली आहे. देश विदेशांमध्ये त्याचे पदार्थ विकले जातात. लोकांना ते खूप आवडत आहेत. जर आपण त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली तर आपली कंपनी फक्त आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल आणि तुला त्याच्याशी पार्टनरशिप करायची आहे. तुला जर हे कॉन्ट्रॅक्ट मिळवता आलं तरच तू या कंपनीचा CEO बनशील.
कौस्तुभ म्हणतो, काळजी करू नका सर, मी एका आठवड्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दाखवेल. कंपनीचे MD म्हणतात, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. ज्या दिवशी आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळेल त्याच दिवशी तुझ्या कंपनीचा CEO बनशील. कौस्तुभ खूप खुश होतो आणि थँक्यू सर म्हणून कॅबिनमधून बाहेर पडतो. पुढील 2 दिवसांमध्ये कौस्तुभ या गृहउद्योगाच्या संस्थापकाशी आपली मीटिंग ठरवतो आणि सगळं प्रेझेंटेशनही तयार करतो. काहीही करून हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे असं तो मनाशी ठरवतो. काही दिवसानंतर कौस्तुभची या गृहउद्योगाच्या संस्थापकांबरोबर मीटिंग असते. आज त्यांच्यासमोर चांगले प्रेझेंटेशन द्यायचं आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेऊनच राहायचं असं मनाशी ठरवून तो त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतो. तेथे या गृहउद्योगाचं काम, त्याची मॅनेजमेंट, त्याच्या पदार्थाची चव हे सगळं पाहून कौस्तुभ खूप इम्प्रेस होतो आणि नक्कीच या कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी फायदेशीर ठरेल असं त्याला वाटतं. तो या गृहउद्योगाच्या ऑफिसरसमोर आपलं प्रेझेंटेशन देतो. तेव्हा ऑफिसर म्हणतात की आम्हाला तुमची ऑफर आवडली आहे, तुमचं प्रेझेंटेशन आवडलं आहे, परंतु फायनल निर्णय आमच्या CEO घेतील. कौस्तुभ म्हणतो, ठीक आहे, परंतु कोण आहे तुमचे CEO? सिनियर ऑफिसर सांगतो, तुम्हाला आमच्या CEOना भेटून खूप आनंद होईल, कारण त्यांची पर्सनॅलिटी खूपच युनिक आहे. जरी त्यांनी ही कंपनी स्थापन केलेली असली, त्या कंपनीच्या CEO असल्या तरी त्या दरवर्षी फक्त ₹1 पगार घेतात. ह्या कंपनीचा सगळा नफा त्या वृद्धाश्रमाला देतात. कौस्तुभ म्हणतो, खरंच अशा CEOना भेटायला मला खूप आवडेल. त्यांचं कर्तृत्व महान आहे. एवढी मोठी कंपनी चालवून एवढं मोठं यश मिळून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर आहेत. ते इतकं चांगलं काम करतायत, त्यांना तर भेटायलाच हवं ना. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो. तेव्हा उद्योगाचे सगळे ऑफिसर्स आपल्या जागेवर उभं राहतात. कौस्तुभसुद्धा उभा राहतो, कारण या गृहउद्योगाच्या CEO आलेल्या असतात. CEO आपल्या खुर्चीवर जाऊन बसतात. तेव्हा त्यांना पाहून कौस्तुभच्या पायाखालची जमीन सरकते, कारण या गृहउद्योगाच्या CEO दुसरं तिसरं कोणी नसून कौस्तुभची आई असते, ज्या आईला आपण 5 वर्षापूर्वी वृद्धाश्रमात सोडून आलो होतो, जिला आपण बिनकामाची म्हणालो होतो. ती आपली आई आज या करोडो रुपयांची मालकी असलेल्या गृहउद्योगाची संस्थापक आहे, CEO आहे. हे पाहून कौस्तुभला काय बोलावं हेच समजत नाही. सगळे ऑफिसर्स खाली बसतात, परंतु कौस्तुभ तसाच उभा असतो. तेव्हा स्वाती म्हणते, मिस्टर कौस्तुभ, खाली बसा. आपल्या आईचा इतक्या वर्षानंतर आवाज ऐकून कौस्तुभ भानावर येतो आणि खाली बसतो. परंतु त्याला जाणीव होते, ही बाई ती नाही जी आपली आई होती. तिच्या आवाजात एक माया होती, प्रेम होतं, परंतु या CEO स्वातीच्या आवाजामध्ये एक दरारा आहे. आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवलंय याची झलक होती. स्वाती कौस्तुभला म्हणते, मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे, मी तुमच्या ऑफरचा विचार केला, परंतु हे आमच्या कंपनीसाठी योग्य नाही, म्हणून हे डील आम्ही स्वीकारू नाही शकत. हे ऐकून कौस्तुभच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं तरच त्याची बढती होणार होती. तो आपल्या कंपनीचा CEO होणार होता, पण हे कॉन्ट्रॅक्ट नाही मिळालं तर बढती नाही होणार हे त्याला माहीत होतं. कौस्तुभ विचारतो, पण मॅडम, तुम्ही असं का म्हणता आहेत? तुमच्या सर्व ऑफिसरला तर माझं प्रेझेंटेशन आवडलंय आणि या डीलमध्ये तुमच्या कंपनीचा मोठा फायदा आहे. तुम्ही आमचं डील का कॅन्सल करताय? हे कॉन्ट्रॅक्ट का रिजेक्ट करताय? स्वाती म्हणते, ते तुम्हाला रीतसर कळवलं जाईल. आता तुम्ही जाऊ शकता. बाकीचे सर्व ऑफिसर्स कॉन्फरन्स रूमच्या बाहेर जातात, परंतु
कौस्तुभ तेथेच बसून राहिलेला असतो. तो आईकडे रागारागाने पाहतो आणि म्हणतो, तू हे सगळं जाणून बुजून करतेस ना? मी तुला वृद्धाश्रमात सोडून आलो म्हणून त्याचा बदला घेतेस ना? नाहीतर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी दुसरं कोणतंही कारण मला दिसत नाही. स्वाती म्हणते, मी तुझी आई होते आणि 5 वर्षापूर्वी माझ्याबरोबर काय घडलं, तू माझ्याबरोबर काय केलं हे मी केव्हाच विसरले आणि त्याचा बदला घेण्याचा कोणता संबंधच येत नाही. तुला हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचं कारण दिसत नाही, कारण तू तुझ्या कंपनीचा एक साधा ऑफिसर आहे आणि मी स्वतः इतकी मोठी कंपनी उभी केली आहे. या कंपनीची CEO आहे, त्यामुळे माझ्या कंपनीसाठी काय योग्य काय अयोग्य हे मला कळतंय, तुला नाही. कौस्तुभ चिडतो आणि म्हणतो, आई तू हे खूप चुकीचं करत आहेस. परंतु त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वाती म्हणते, मिस्टर कौस्तुभ, मी तुमच्यासारखी बिनकामाची नाही. हे तुमचं घर नाही. आवाज मोठा करून बोलायला, नाहीतर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल. कौस्तुभ गप्प बसतो. आता आईला बोलून काही फायदा नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो रागारागाने तिथून निघून जातो. कौस्तुभ गेल्यानंतर स्वातीच्या डोळ्यासमोरून मागील 5 वर्षाचा काळ जातो, जेव्हा सुरुवातीचे 6 महिने तिला स्वतःला सावरायलाच लागले. त्यानंतर ती आश्रमातील बायकांच्या मदतीने फराळ तयार करायची आणि यातूनच एक गृहउद्योगाची सुरुवात झाली. मागील 5 वर्षात तिने हा गृहउद्योग या उंचीवर नेऊन ठेवला. खूप मेहनत केली. तिला अनेक लोकांची साथही मिळाली. आता यानंतर कोणापुढेही हात पसरायचा नाही, कधी लाचार म्हणून जगायचं नाही, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असं तिने मनाशी ठरवलेलं असतं आणि ती आपल्या गृहउद्योगाला स्वतःच्या हिमतीवर संपूर्ण जगभर न्यायचं ठरवते. ह्यासाठी कौस्तुभसारख्या माणसाची मदत घ्यायची तिला काहीही गरज नसते. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.